मित्रांनो नमस्कार, मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भाव आहे मराठमोळं यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपली लागली सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं आनंद, अभ्यास, समाचार काय तुमच्या पद्धतीने घ्यायचा तो घ्यायचा. मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ना रोज काही ना काही कुठे ना कुठेतरी घडत असतं आणि ह्या गोष्टी अशा असतात की जे आपल्यापर्यंत पोहोचत नसतात किंवा आपल्यापर्यंत जरी पोहोचल्या तर त्याचा योग्य विषय तुमच्यापर्यंत पोहोचत नसतो. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस राहील. तर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बोल की भावा या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी विजय आणि आपण ज्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तो व्हिडिओ तुमच्या लक्षात येण्यासाठी मी टायटल आणि थंबनेल या दोन गोष्टी या ठिकाणी टाकलेल्या आहेत. सो ते टायटल थंबनेल पहा आणि त्याच्यानंतर व्हिडिओपर्यंत नक्की या. तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामधील एक मागच्या आठवड्यामध्ये एक मंगळवेढा तालुक्यातील एका हॉटेल, जे हॉटेल ग्रामपंचायत म्हणून त्या हॉटेलचं नाव होतं, त्या हॉटेलच्या मालकीनबाई म्हणा किंवा त्या हॉटेलचे ओनर म्हणा किंवा त्या हॉटेलच्या मालकाची पत्नी रोहिणी पाध्ये, जिला त्यांच्या घरी अनु वगैरे म्हटलं जायचं, तर तिने त्याच किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता किचनमध्ये ज्या गळफास घेऊन तिने आत्महत्या केली त्या किचनमध्ये ती रोज राबत असायची, तिथेच ती त्यांची रील्स वगैरे बनवायची तिच्या नवऱ्यासोबत, म्हणजेच तो ज्या हॉटेलमध्ये तिथंच ते बाजूला राहत होते आणि तिथंच त्यांच्या रील्सचा वगैरे सगळा हा विषय चालायचा. आणि रील्सच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 3.5 लाखापर्यंत फॉलोअर्स सुद्धा जमा केले होते आणि 3.5 लाख फॉलोअर्स त्यांच्या त्यांचे जे ग्रामपंचायतचं जे पेज होतं हॉटेल ग्रामपंचायतचं त्यावरती त्यांचं झालं होतं आणि त्यातून त्यांनी गळफास घेऊन दुपारी 2-2:30 वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी गळफास घेतला आणि आत्महत्या केली. आता आत्महत्या केल्यानंतर किंवा गळफास घेतल्यानंतर अशा गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये काही घडत असतील का यावरती शंका कुशंका वेगवेगळ्या व्हायला लागल्या. त्यानंतर त्यांची डेड बॉडी ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन घेण्यात आली. तिथं त्यांची जे काय असेल तो पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी केला गेला. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यायला थोडे 2 दिवस लागले. त्याच्यामध्ये त्यांचा संपूर्ण विधी त्यामध्ये उरकून गेला. 1-2-4-8 दिवस लागतात पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येण्यासाठी किंवा ज्या काही गोष्टी लागल्या असतील ते या सगळ्यामध्ये त्यांचा जो विधी त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस त्यांच्या सावरण्याचा जो विधी असतो त्यावेळेस जे स्मशानभूमी होती त्या स्मशानभूमीच्या परिसरामध्ये थोडं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या म्हणजे लोक एकाच जागीत जमून किंवा काहीतरी शिवेगाळ अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या होत्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा पुढे जाऊन विषय तो गावकऱ्यांनी म्हणा किंवा तिथल्या एकूणच लोकांनी ते सगळं जागच्या जागेवर हँडल केलं. पण पुढे जाऊन अजून एक असा विषय झाला की त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा जे काही दाखवलं गेलं त्याच्यामध्ये शेवटी कसं असतं, गळफास घेतलेला असेल तर त्यावेळेस गळफासामध्ये माणूसाचे शरीर पूर्णपणे आखडलेलं असतं आणि त्याच्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी समोर येण्यासाठी वेळ लागत असतो. परंतु या सगळ्यातून एक गोष्ट समोर अशी आली आणि त्यानंतर सुद्धा पोलिसांच्या चौकशीमधून म्हणा किंवा पोलिसांनी एकूणच तिथे टाकलेल्या सर्व धाडीमधून ह्याच्यामधून काही धक्कादायक खुलासे सुद्धा समोर आले. त्याच्यामध्ये त्या हॉटेलचा जो वस्ताद जो कोणी होता, जो सर्व जेवण वगैरे बनवायचा, तो वस्ताद मात्र त्या दिवशी किंवा त्या दिवसापासून त्या ठिकाणाहून फरारी झालेला होता. आता हॉटेल म्हटलं की बाकी सगळ्या गोष्टी येतातच, म्हणजे वस्ताद म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये आपण त्याला आचार्य बोलतो, परंतु हॉटेलिंगच्या भाषेमध्ये त्याला वस्तादच बोललं जातं. आणि तो वस्ताद त्या ठिकाणी तो गैरहजर होता किंवा त्या दिवसापासून तो फरारीच होता आणि तो आपला महाराष्ट्रीयन नव्हता तर तो कर्नाटकचा होता. सो त्याच्यामुळं अनेक चर्चांना उधाण यायला लागलं, अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने समोर यायला लागल्या. तो त्या ठिकाणाहून का गेला त्याचा आणि त्या आत्महत्या करणाऱ्या त्या महिलेचा काही संबंध होता का किंवा त्यानंच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं का किंवा त्या आत्महत्या घडण्यासाठी जे काही समोर घडलं असेल त्या ठिकाणी ज्याच्यामुळे तिने आत्महत्या केली या सर्वाचा साक्षीदार तो वस्ताद म्हणजे तिथला कर्मचारी आहे का हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे किंवा तिथं पोलिसांनी यावरती सुद्धा पाहण्याची चौकशी केली. पण या सगळ्या भानगडीमधून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे तो वस्ताद त्या ठिकाणाहून फरारी आहे. त्याच्यासाठी आता पोलीस चौकशी करतायत किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्या लेवलवरती ते करतायत. पण विषय हाच आहे की तिथून तो वस्ताद कसा पळाला किंवा तो पळाला तर त्याची आयडेंटिटी तुम्ही तपसून ठेवली होती का आणि त्याचा या गुन्ह्यामध्ये काय संबंध आहे का हे मात्र पोलिसांच्या तपासातूनच आपल्याला समोर येणार आहे. बाकी जो काही विषय पुढं त्याच्या अपडेट्स येतील
त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की मांडू. तोपर्यंत तुम्हा सर्वांची राजा घेतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करेलच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.